आपण ज्या मोठ्या शहरांमध्ये राहतो त्यांचा कारभार नेमका कसा चालतो, कधी विचार केलाय? या सगळ्या मागे ना एक सविस्तर अशी नियमपुस्तिका आहे. तर आज आपण याच पुस्तिकेवर म्हणजे 1949च्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमावर नजर टाकणार आहोत आणि शहराच्या प्रशासनाचा पाया असलेल्या काही महत्त्वाच्या नियमांना समजून घेणार आहोत. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, महानगराची अधिकृत नियमपुस्तिका कोणती? उत्तर अगदी सोपं आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949. हाच तो कायदा आहे, तोच तो मूळ दस्तऐवज आहे जो आपल्या महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांचं प्रशासन कसं चालेल हे ठरवतो. चला तर मग उघडूया हे पुस्तक आणि पाहूया यात काय दडलंय. शहरात कोणतंही मोठं काम सुरू करण्याआधी त्यावर निर्णय घ्यावा लागतो आणि हे सगळे निर्णय कुठे घेतले जातात? तर औपचारिक सभांमध्ये. म्हणूनच आपला पहिला विभाग हा याच सभा कशा चालतात, त्याचे नियम काय आहेत यावर आहे. ओके, तर सभांमध्ये नेमकं घडतं काय? बघा, लोकशाहीत सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? चर्चा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार, बरोबर? हेच कलम 43 आणि 44 आपल्याला सांगतात. म्हणजे जे नगरसेवक आपण निवडून देतो ना, त्यांना पूर्ण अधिकार आहे प्रशासनाला प्रश्न विचारण्याचा. इतकंच नाही तर ते कोणत्याही ऑफिसरला बोलावून जाब विचारू शकतात, स्पष्टीकरण मागू शकतात. याचमुळे सगळा कारभार पारदर्शक राहतो. आणि हो, आयुक्तांनाही त्यांचं मत मांडता येतं, पण त्यासाठी त्यांना महापौरांची परवानगी घ्यावी लागते. आता ही स्लाइड खूप इंटरेस्टिंग आहे. यातून अधिकारांमधला फरक स्पष्ट दिसतो. जे नगरसेवक थेट लोकांकडून निवडून येतात त्यांना बोलण्याचा, प्रस्ताव मांडण्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदान करण्याचा पूर्ण अधिकार असतो. पण जे नामनिर्देशित नगरसेवक असतात, म्हणजे जे तज्ज्ञ म्हणून येतात, ते चर्चेत भाग घेऊ शकतात, पण त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. आणि आयुक्त? ते प्रशासकीय प्रमुख आहेत. ते आपलं मत मांडू शकतात, पण निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार निवडून आलेल्या प्रतिनिधींचाच असतो. त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार नाही. चला, आता पुढच्या टप्प्याकडे वळूया. निर्णय तर झाले, पण ते प्रत्यक्षात आणणार कोण? तर प्रशासकीय अधिकारी. आता आपण हेच समजून घेणार आहोत की शहराचा कारभार चालवणाऱ्या या मुख्य अधिकाऱ्यांची नियुक्ती कशी होते आणि त्यांना कोणते अधिकार मिळतात. तर या महत्त्वाच्या पदांवर योग्य माणसं कशी निवडली जातात? यासाठी ना कलम 45 मध्ये एक डबल चेक सिस्टम आहे, एक प्रकारची दुहेरी तपासणी. समजा सिटी इंजिनियर किंवा हेल्थ ऑफिसर निवडायचा आहे, तर महापालिका एका व्यक्तीची निवड करते, पण फायनल स्टॅम्प मात्र राज्य सरकारचा लागतो. आता असं का? कारण ही पदं शहराच्या विकासासाठी आणि आरोग्यासाठी इतकी महत्त्वाची आहेत की त्यावर राज्य सरकारचंही एक प्रकारे लक्ष असतं. आणि जर समजा राज्य सरकारने तो उमेदवार नाकारला, तर महापालिकेला पुढच्या 4 महिन्यात नवीन माणूस शोधावाच लागतो. या तक्त्याकडे एकदा बघा, सगळं चित्र अगदी स्पष्ट होईल. शहर अभियंतासारख्या पदासाठी राज्य सरकारची मंजुरी लागतेच, पण महानगरपालिका सचिवासाठी ती लागत नाही. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे मुख्य लेखापरीक्षकाची. त्यांची नियुक्ती थेट राज्य सरकार प्रतिनियुक्तीवर म्हणजे डेप्युटेशनवर करतं. याचा अर्थ सरकार आपल्या सेवेतल्या एका अधिकाऱ्याला काही काळासाठी महापालिकेत काम करायला पाठवतं. आता आपण 2 महत्त्वाच्या अधिकाऱ्यांपैकी पहिल्या अधिकाऱ्याबद्दल बोलूया. हे आहेत शहराचे फायनान्शियल वॉचडॉग म्हणजे आर्थिक पहारेकरी, मुख्य लेखापरीक्षक. कलम 47 नुसार मुख्य लेखापरीक्षकाची जबाबदारी खूप मोठी आहे. ते थेट पालिकेच्या तिजोरीवर लक्ष ठेवून असतात. पण यात एक खूप महत्त्वाचा नियम आहे. तो म्हणजे रिटायरमेंटनंतर ते त्याच महापालिकेत दुसरी कुठलीही नोकरी करू शकत नाहीत. हे बंधन का असेल? सोप्पं आहे. जेणेकरून ते पदावर असताना कोणत्याही दबावाखाली येणार नाहीत किंवा भविष्यातल्या फायद्याचा विचार करणार नाहीत आणि त्यांचं ऑडिट पूर्णपणे निष्पक्ष राहील. आणि आता भेटूया त्या अधिकाऱ्याला जे महापालिकेच्या सभांचं सगळं कामकाज अगदी नियमात पार पाडतात. ते म्हणजे महानगरपालिका सचिव. कलम 48 नुसार महानगरपालिका सचिव हे फक्त महानगरपालिकेचेच नाहीत, तर स्थायी समितीचेही सचिव असतात. सभांचे इतिवृत्त, महत्त्वाचे प्रस्ताव आणि इतर सगळी कागदपत्र त्यांच्या ताब्यात सुरक्षित असतात. असं समजा की ते महापालिकेच्या अधिकृत नोंदींचे एक प्रकारे संरक्षकच असतात. आत्तापर्यंत आपण निर्णय घेणारे आणि महत्त्वाचे अधिकारी यांच्याबद्दल बोललो, पण शहराच्या सेवा आपल्या घरापर्यंत पोचवणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचं काय? हा विभाग आपल्याला त्यांच्यासाठी असलेल्या नियमांबद्दल सांगतो. साहजिकच मनात एक प्रश्न येतो की समजा एखाद्या कर्मचाऱ्याने नियम मोडले किंवा कामात चूक केली तर काय होतं? तर यासाठी कायद्यात शिस्तभंगाच्या कारवाईची एक अगदी स्पष्ट तरतूद आहे, ज्यामुळे जबाबदारी निश्चित होते. कलम 56 मध्ये शिस्तभंगाच्या कारवाईचे वेगवेगळे प्रकार दिले आहेत. अगदी साधी लेखी ताकीद देण्यापासून ती थेट बडतर्फ करण्यापर्यंत.
आणि बडतर्फीची शिक्षा इतकी गंभीर असते की त्यानंतर भविष्यात कोणतीही सरकारी नोकरी मिळत नाही. म्हणजे चुकीचं स्वरूप किती गंभीर आहे त्यानुसार शिक्षेची तरतूद केलेली आहे. पण ही कारवाई अशीच मनमानीपणे केली जात नाही. कलम 56 मध्ये नैसर्गिक न्यायाचं तत्त्व पाळलं जातं. म्हणजे कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याआधी त्याला एक कारणे दाखवा नोटीस दिली जाते आणि आपलं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी मिळते. इतकंच नाही तर त्या निर्णयाविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील करण्याचा हक्कही त्याला असतो. आता हा एक आकडा लक्षात ठेवण्यासारखा आहे, 90 दिवस. प्रशासकीय कामात दिरंगाई होऊ नये यासाठी कायद्यात काही डेडलाईन्स आहेत. कलम 51 नुसार जर महापालिकेला एखादं नवीन पद तयार करायचं असेल तर राज्य सरकारला त्यावर निर्णय घेण्यासाठी 90 दिवसांची मुदत आहे. यावेळेस जर त्यांनी निर्णय दिला नाही तर ती मंजुरी आपोआप मिळाली असं समजलं जातं. यामुळे कामाचा वेग कायम राहतो. आता आपण आपल्या शेवटच्या विभागाकडे आलो आहोत. इथे आपण 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. एक म्हणजे नागरिकांप्रती पारदर्शक राहण्याची महापालिकेची जबाबदारी आणि दुसरी म्हणजे संकटाच्या काळात शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी असलेले तिचे विशेष अधिकार. 2007 साली कायद्यात एक खूप महत्त्वाची सुधारणा झाली. कलम 60 नुसार महानगरपालिकेला अनेक गोष्टी स्वतःहून लोकांसमोर मांडाव्या लागतात. यात त्यांचे आर्थिक ताळेबंद, शहराचं डेव्हलपमेंट प्लॅन, मोठ्या प्रोजेक्ट्सची माहिती आणि अगदी वॉर्डनुसार बजेट किती आहे हे सगळं सांगावं लागतं. याचमुळे कारभारात पारदर्शकता येते. आता हे बघा की नियम परिस्थितीनुसार कसे बदलतात. कलम 61 आणि 62 हेच दाखवतात. सामान्य परिस्थितीत अत्यावश्यक सेवेतला एखादा कर्मचारी 2 महिन्यांची नोटीस देऊन राजीनामा देऊ शकतो. पण विचार करा, शहरावर पूर किंवा एखाद्या साथीच्या रोगाचं संकट आलंय आणि आणीबाणी लागू झालीय. अशावेळी सार्वजनिक सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची असते. तेव्हा या कर्मचाऱ्यांना ना राजीनामा देता येतो ना काम थांबवता येतं. तर मग आपल्याकडे एवढी सविस्तर नियमपुस्तिका आहे, सगळे नियम ठरलेले आहेत, तरीसुद्धा आज शहरी प्रशासनासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान कोणतं असेल? कदाचित कायद्यात लिहिलेले नियम आणि त्यांची प्रत्यक्ष जमिनीवर होणारी अंमलबजावणी यामधली दरी हेच ते आव्हान नसेल ना? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?